नमस्कार, मी वंदना बोलत आहे. वंदना रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आज चिकन बिर्याणी बनवणार आहे. त्याच्यासाठी मी हे बघा अर्धा किलो चिकन आणलेलं आहे. एक वाटी मी दही घेतलेलं आहे. एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे. आणि बघा थोडासा पुदिना घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आता आपले मसाले टाकायचे त्याच्यात. हे बघा 2 चमचे मी आपला घरगुती लाल मसाला टाकत आहे. धना पावडर 1 चमचा घालत आहे. हळद 1 चमचा घालत आहे आणि चवीपुरतं मीठ घालत आहे. हे बघा मी चवीपुरतं मीठ घालत आहे. 1 चमचा मीठ घातलेला आहे. आणि हा सुहाना मसाला बिर्याणी तो मी 1 चमचा घालत आहे. बघा आणि आपल्याला सगळं एकजीव करून ठेवायचं. बघा आता व्यवस्थित मी लावून घेतलेलं आहे. दही बी मॅग्नेट करून ठेवते आता अर्धा तास आपल्याला ह्याला मॅग्नेट करून ठेवायचं आहे. हे बघा मी अर्धा किलो चिकनसाठी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत बासमती. ते आपल्याला अर्धा तास भिजत घालायचे धुवून स्वच्छ. हे बघा 5 कांदे घेतलेले आहेत बिर्याणीसाठी आणि 3 टमाटा घेतले आहेत. टमाट्याची आपल्याला ग्रेव्ही करायची आहे ना. आता हे मी कांदे कापून घेत आहे. बारीक कापून तळून घेत आहे. नंतर मी तुम्हाला दाखवत आहे. पाण्याला उकळी आलेली आहे. बॉईल झालेलं आहे पाणी. आता आपल्याला हे खडे मसाले टाकायचे. हा बघा एक तेजपत्ता टाकते, एक मोठी वेलची, थोडंसं दालचिनीचा तुकडा, 4-5 काळ्या मिऱ्या, 4-5 ह्या लवंग आणि 2 हिरव्या वेलच्या आणि ह्या 5 काळ्या मिऱ्या. आणि आपल्याला त्याच्यात हा लिंबू घालून घ्यायचा आहे. अर्धा लिंबू टाकणार आहे. आणि आता आपल्याला त्याच्यात तांदूळ घालून घ्यायचे. 1 पळी तेल घालायचं आहे. आता तांदूळ चिपकू नये म्हणून हे बघा 1 पळी मी तेल घालत आहे. आणि हे आता अर्धा तास झालेला आहे तांदूळ भिजून. आता आपल्याला त्याला बॉईल करायला ठेवायचं आहे. बघा मी ह्याच्यात आता 1 चमचा मीठ घालत आहे. उकळी आलेली आहे तांदळाला. बघा ह्या चमच्याने मी 3 चमचे तेल घातलेलं आहे. आता आपल्याला हा कांदा घालून घ्यायचा आहे मसाला तयार करून. 2 कांदे बारीक चिरून घेतलेले. कांदा परतून झाल्यानंतर आपल्याला टमाटा घालायचा आहे. टमाटा घातला का थोडा गरम मसाला घालणार आहे आणि थोडीशी लाल चटणी घालणार आहे. हे बघा आता कांदा ब्राऊन झालेला आहे. मी आता टमाटा घालत आहे त्याच्यामध्ये. टमाटा चांगला एकजीव होईल तसं आपल्याला ह्याच्यावर गॅसवर ठेवायचा आहे. आणि आता हे बघा मी हा काश्मीरी लाल मसाला आहे तो 1 चमचा घालत आहे. आणि गरम मसाला पण मी अर्धा चमचा घालत आहे. गरम मसाला घालायचा आहे ना. याला एकजीव करून थोडीशी कस्तुरी मेथी घेतलेली आहे. ती पण मी त्याच्यात चुरगुटून अशी घालत आहे. आणि आपल्याला एकजीव होईस तसं त्याला ग्रेव्ही होईस तसं गॅसवर ठेवायचं बारीक गॅस करून. नंतर आपल्याला तो चिकन घालायचं त्याच्यात. बघा आपली मसाल्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता आपल्याला ह्याच्यात चिकन घालून घ्यायचं आहे. याला अर्धा तास झालेला आहे. आता आपल्याला हे ह्याच्यामध्ये आपली ग्रेव्ही सगळी चिकनला लागलेली आहे. हे बघा आता मी ह्याच्यामध्ये भात घालून घेत आहे. तर त्याच्या अगोदर मी पहिला थोडा हा कांदा असा घालून घेत आहे. कांदा याच्यावर शेक करते आणि आता हा आपल्याला भात घालून घ्यायचा आहे. बघा आपला हा तळलेला कांदा आहे तो मी आता वरून टाकत आहे.
कोथिंबीर घालत आहे, पुदिना थोडं घालत आहे. हा बघा मी तूप पण घालत आहे. तीन चमचे तूप घातलेलं आहे. आणि आता मी तो कलरचं पाणी आहे, खायचा कलर मी रेड कलर घेतलेला आहे, तो मी आता त्याच्यावर घालत आहे. आणि आता आपल्याला ह्याला 5 मिनटं हे करून वाफ देऊन घ्यायचे. 5 मिनटात आपल्याला भात आपला रेडी. हे बघा आपली 5 मिनटं झालेली आहेत. आता मी ह्याचं ढाकण काढून तुम्हाला दाखवत आहे. ही बघा आपली बिर्याणी रेडी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. ही बघा आपली चिकन बिर्याणी तयार झालेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.